पाटील नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी सुरेश शंकर पवार, राहणार जवकडा बुद्रुक, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. बरं, आजची तारीख आठवते का? 28 तारीख 28/9/2025. हां, ते महत्त्वाचं आपल्यासाठी. 28/9/2025. शेतकरी मित्र, आपण रोजच व्हिडिओ बनवू लागलो, रोजच बनवतोय आणि आपण सडीवरच बनवतोय जास्तीत जास्त. आपण सध्या तर आल्याचं पीक आहे आणि तेच महत्त्वाचं आहे आणि सध्या आपलं लक्षही त्या आल्याच्या पिकाकडे. आपण पाटलांना औषध दिलं होतं. किती दिवस झाले पाटील? 24 दिवस झाले आज. 24 दिवस झाले. बरं, अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉप तुम्ही सोडलं. बरं, 24 दिवस झाले तर तुम्हाला अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉपनं काय हे दिलं, रिझल्ट काय वाटले त्याचे? सड जागेवर थांबली. जागेवर थांबली. हा, 24 दिवस झाले, अजून समजा ती पुढे सरकली नाही, जागेवर आहे. पाटील, मी वारंवार व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला हे सांगत आलोय आणि व्हिडिओमध्ये मी बोलतोच आहे की माझ्यासोबत खोटं बोलू नका, खोटं बोलू नका. मी तुम्हालाही तेच सांगेन की हे बघा, आजची परिस्थिती वरुण राजानं एवढी शेतकऱ्याची बिकट केलेली आहे. काय होतं, धो 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 पाऊस पडलाय, आता सर्व दूर महाराष्ट्रात पडलाय आणि शेतकऱ्याचे सगळे पिकं वाया गेले. त्यात सोयाबीन असेल, मक्का असेल, तुमचं कापूस असेल, आलं असेल आणि वाया चाललंय शेतकऱ्याचं. त्याच्यामुळे आहे ना, प्रामाणिकपणानंच बोला. नाही, काय होतं, शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान होऊ लागलं आणि त्यातला तुमची एक छोटीशी खोटी कमेंट जर शेतकऱ्यापर्यंत पोहोचली तर तो शेतकरी कुठेतरी तुमच्यावर विश्वास ठेवल आणि प्रोडक्ट घेण्याचा प्रयत्न करा. का तर कुठलेही पिकं आता अस्तित्वात आहे पण ते पाहिजे तेवढं उत्पन्न देण्यासारखे राहिले नाही किंवा बऱ्याचशा लोकांचे नुकसान झालं. मग आल्याचं पीक टिकून आहे थोडं बहुत, तर शेतकरी काय करेल, तुमच्या खोट्या बोलण्यानं ते औषध घेण्यासाठी त्या दुकानदाराकडे जाईल किंवा त्या कंपनीकडे ती डिमांड कराल. तर तसं होऊ देऊ नका. जर खरंच प्रामाणिकपणानं रिझल्ट आले असतील तरच हो म्हणा. आपण वयस्क आहात आणि वयस्क तुम्ही समजू शकता शेतकऱ्यांची व्यथा, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना खोटं बिलकुल बोलू नका. मी 4/9 सप्टेंबर महिन्यात औषध आणलं, त्याच दिवशी रात्रीच्या पाळीत सोडलं. आता त्याला 24 दिवस कंप्लीट झाले. जागेवर थांबेले, याच्यात खोटं काही नाही, बिलकुल नाही. जागेवर थांबेले, कुठं वाढ झाली नाही. पुन्हा त्याच्यामध्ये मी अजून तिला समजा आपलं खालून काही सोडलं नाही, खालून काही दिलं नाही. हा, बरं, मग त्याच्या निमोटोड साठी दिलं नाही आणि मुळ्या फोडासाठी काही दिलं नाही, काहीच दिलं. तुमच्या त्या याच्यावरच एवढं वाढ झाली. अद्रकी ग्रोथ ती एकदम चांगली ग्रोथ पण एकदम सुंदर आहे. शेतकरी मित्र बघू शकता, मी शेतकऱ्यांना वारंवार हा प्रश्न करतो की खोटं बोलू नका आणि हेही खोटं बोलत नाही. राजा, आपण सगळा प्लॉट दाखवू शकता आणि यांचं म्हणणं आहे की 24 दिवसापासून कुठलेही खत, औषधी काही केलं नाही, वरतून फक्त फवारणी एखादी झाली असेल, मला आयडिया नाही, बरोबर, 1-2 फवारणी झाली असेल. तर यांचं म्हणणं असं झालं की प्लॉटला कुठल्याही गोष्टीची प्लॉटला अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉपच्या व्यतिरिक्त काही सोडलं नाही आणि त्यानंतरही प्लॉट ग्रोथ करतोय, कुठेही थांबलेला नाही. तिसऱ्या दिवशी प्लॉट मध्ये फरक पडावा लागला एकदम. तिसऱ्याच दिवशी फरक पडून. आणि हे बघा, तुम्ही जर कदाचित शेतकऱ्यांनी काहीच दिलेलं नाही तर ह्या पानाळ्या बघू शकता किती लांब निघताय. याचा अर्थ आजही प्लॉट ग्रोथ करतो. आता मी सांगितलंय सकाळच्या व्हिडिओमध्ये की शेतकरी परेशान आहे आणि शेतकरी एवढा परेशान आहे की शेतकरी तिसऱ्या दिवशी विचारतो की साहेब मी याला काय देऊ, चौथ्या दिवशी विचारतो मी काय देऊ. पण काही गरज नसताना आम्ही जे या खर्चाची गरजच नाहीये तो खर्च का करत असेल? शेतकऱ्यांना मी किती ओरडू सांगू. आता मी आमचे पाटील यांना सांगितलं होतं की तुम्ही आऊत हाकू नका शेतामध्ये, बोललो होतो, आणि तुम्ही सांगताय की गवत झालं. अहो, तुम्ही एवढ्याशा बेडमध्ये बंधू दाखवू शकता तुम्ही यांनी किती आऊत हाकलंय. हे एवढंच आऊत हाकून आज बघा प्लॉट वरती करपाळा आलाय. तुम्ही मला कोपऱ्यावर बोलले नाही साहेब 2 साईडला करपा आहे, बाकी नाहीये. पण मी तुम्हाला बोललो की पूर्ण प्लॉट मध्ये आऊत हाकल्याच्या नंतर 100% ह्या दिवसात आऊत हाकल्याच्या नंतर करपा येणारच, आणि तुम्ही ते करून ठेवलं. तुम्ही ऐकत नाही. आता मला एक सांगा, निंदीला तुम्हाला 2000 रुपये लागले असते, बरोबर, वातावरण खराब आहे, याच्यावरती तुम्हाला स्प्रे आता 2 स्प्रे करायचे, 4 ते 5000 रुपये तुमचे निघून जाणार आहे. तुम्ही 2-3 हजार रुपये एक्स्ट्रा का घालताय? तुम्हाला किती ओरडून सांगावं, किती तुमच्यासाठी डोकं फोडावं, काय करावं नेमकंच माणसानं? तुम्हाला एवढं ओरडू सांगितल्याच्या नंतरही तुम्ही आऊत हाकलं आणि आता त्याचे हे परिणाम दिसत आहे. मला सांगा, आता हे झाड आजारी पडलंय, हे काम कसं करल? नाही करणार ना. मग तुम्हाला सांगितल्याच्या नंतर तुम्ही जीव काढता की नाही साहेब गवत अहो चिमटून घ्या. किती वेळेस सांगितलं, तुमचं म्हणणं आहे माती, याला ऑलरेडी एवढी माती, तुम्हाला माती लावायची काय गरज? बरं, मी मागचा व्हिडिओ एवढ्यासाठी तो कर्नाटकचा व्हिडिओ वारंवार त्याचा उल्लेख करत राहतो की त्या कर्नाटकमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज
पहिल्यापासून शेवटपर्यंत कुठल्याही प्रकारचा आऊत हाकल्या जात नाही, मग त्या लोकांना माती नाही लावायची का? माती फक्त महाराष्ट्रातल्याच आणि छत्रपती संभाजीनगर असेल, इव्हन जालना या आजूबाजूच्या परिसरातल्याच लोकांना माती लावायची का? आणि ती माती प्रत्येक वेळेस का लावायची तुम्हाला? एक वेळेस ठीक आहे, 2 वेळेस ठीक आहे. तुम्ही सुरुवातीला बेड पाडताना माती लावलेली राहते, जून जुलै ऑगस्ट मध्ये पण तुम्ही माती लावता. बरं, माती लावण्याचे फायदे तुम्हाला माहिती नाही. मी सांगितलं म्हणूनच तुम्ही माती लावणार, पण माती लावण्याचे दुष्परिणाम ह्या दिवसातले तुम्हाला कळाले का? आता ह्या करप्यानुसार तर कळाले असतील ना. बरं, आता हा करपा वाढला, सड वाढल, याची जबाबदारी कोण घेईल? मग का तुम्ही स्वतःच्या हाताने तुमचं नुकसान करता? कधीतरी एखाद्या वेळेस तर ऐका राव, एवढ्या दिवसापासून ओरडून सांगू लागलो का बरं? तुम्हाला माहित, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो की मला फोनवरती धमक्या यायला लागल्या का? तर मी तुमचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न करू लागलो. इथपर्यंत लोकांची परिस्थिती गेली आणि मी तुमच्या वाचवण्यासाठी एवढी धडपड करू लागलो, तळमळ करू लागलो. मी तुम्हाला प्रत्यक्ष बोलतानाही तसंच बोलतो, जे व्हिडिओमध्ये बोलतो. व्हिडिओमध्ये जे बोलतो ते प्रत्यक्ष मला वाटतं कदाचित प्रत्यक्ष त्याच्यापेक्षा जास्त बोलतो की नाही? मग तुम्ही का ऐकत नसेल बरं? काय कन्सेप्ट आहे माती लावणे म्हणजे? काय उद्देश बरं माती लावायचा? तुम्ही म्हणता की मला येणं सांगितलं, अहो त्याला पण कोणातरी सांगितलं, पण त्याला ज्यानं सांगितलं त्याला कितपत माहिती आहे बरं? आल्याच्या पिकाबद्दल त्याचं किती ज्ञान, किती आघात ज्ञान आहे त्याच्याकडे असं? आता हे नुकसान कोणाचं? शेतकऱ्याचं झालं, तुमचंच आहे ना. आमचं काय? मी 2 डोस लिहून देणार तुम्हाला, बरोबर? तुम्ही आणणार, 4,000चं औषध आणणार, 1,000 रुपयाला 2 वेळेस 1,000 रुपयाचा माणूस तुम्हाला लागणार, तुमच्या पंपाला पेट्रोल लागणार, तुमची दिवसभराची मेहनत जाणार. 7-8 हजारात तुम्ही चालले, 7-8 हजार रुपये तुमच्या निंदीला लागले असते का? नाही, एवढे मग का चुका करताय तुम्ही ह्या वारंवार? बरं, सांगून तरी मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ओरडू सांगू लागलो की किमान ह्या दिवसात तरी तुम्ही आऊत नका हाकू ना. तुम्हाला माती लावायची नोव्हेंबर बाकी, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, एप्रिल पर्यंत, मे पर्यंत माती लावा. आणि ज्यावेळेस पुन्हा तुम्ही आलं चालू कराल तेव्हापासून, जून पासून तुमच्या ऑगस्ट पर्यंत माती लावा ना. पण सप्टेंबर, ऑक्टोबर 2 महिने तर टाळा. कुठेतरी मानसिकता बदला शेतकऱ्यांना. प्रत्येक वेळेस ओरडायला माझ्याकडेही दम राहिला नाही आता, कारण प्रत्येकाचे 50 फोन दिवसभरात 100-200 फोन घ्यावं लागतात. प्रत्येकाला वेळ देतो, प्रत्येकावर ओरडतो, सांगतोय. मी सकाळच्याही व्हिडिओमध्ये बोललो की अरे तुमचा वाली कोणीच नाही, मी पण पैसे कमवायला चाललेलो आहे, माझी काही सेवाभावी संस्था नाही, मलाही माझं कुटुंब चालवायचंय आणि मी कुटुंब चालवत असताना तुमच्याच खिशातले पैसे काढणार आहे. हे तर सत्य आहे की नाही? आणि मी हे का सांगतो की तुमचं कुठंतरी शेतकरी मित्र हो, मला वाटतंय तुमचा कुठंतरी फायदा व्हावा. मी लय वेळेस सांगितलं की मी शेतकऱ्याचा एक लेकरू आहे, त्या गोष्टीमुळे मला तुमची तळमळ आहे. मित्रांनो, कधीतरी ऐका, कुठंतरी ऐका. हे बघा काय कमी होते हो झाडांमध्ये. बघा 6-7 स्टंप आहे, त्याचा माल बघा, त्याच्या मुळ्या बघा, धुतलेला नाही, काहीच नाही, माल बघू शकता. आता हा माल कमी आहे, याला फुटवे कमी आहेत, नाही कुठल्याच गोष्टीची कमी नाही ना, काहीच कमी नाही ना. मग तुमचा पंजा कसा तयार होणार? पण पंजा म्हणजे नेमकं काय सांगा बरं मला? तुम्ही बोलले की नाही पंजा तयार होतो, नेमकं कसा पंजा म्हणजे काय असतं? आता याला काय म्हणाल तुम्ही? याच्यात मालाची कुठं कमी गेली? तुमच्या प्लॉटचा जर विचार केला, त्याच्या डेव्हलपमेंटचा विचार केला तर हा माल खूप आहे, त्याच्यापेक्षा खूप आहे की नाही? मग माती लाव. बरं, तुमचा एवढा मोठा बेड आहे, त्यात माती लावायची काय गरज? हा माल मातीच्या बाहेर जाणार आहे? 2 किलोचा खडा उद्या तुमच्या बेडच्या बाहेर येत नाही. मग का करता राव शेतकरी मित्र? असं नका करू पाटील. मी वैयक्तिक तुम्हाला सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो, ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी टाळा मित्रांनो. अनावश्यक खर्च पण टाळा आणि ह्या ज्या गोष्टी मशागती वगैरे हे पण टाळा. मी उद्याकडे कर्नाटकचा व्हिडिओ बनवतोय, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला लक्षात येईल कुठल्याही प्रकारचं आऊत हाकल्या जात नाही. आणि त्यानंतर ठरवा की आपल्याला शेतीची मशागत केल्यानं फायदे होतात का नुकसान होतं. आणि मी तुम्हाला सांगतोय, मी कर्नाटकमध्ये जाऊनही हे सांगेन की तिथल्या शेतकऱ्यांचा ॲव्हरेज 350 पर्यंत आहे. मग तो शेतकरी बिना आऊत हाकल्याचं 350चं जर ॲव्हरेज काढत असेल तर तुमचा आऊत हाकून तुम्ही 100 पर्यंत जात नाही. 100 पर्यंत नाही जात. मग का आपण हे करत असेल? शेतकरी मित्र, खूप कळकळतोय मी तुमच्यासाठी, कधीतरी ऐका. मी वैयक्तिक माझ्यासाठीच बोलत नाहीये, मी तुमच्यासाठी सुद्धा बोलतोय. धन्यवाद.